सुधीर मुनगंटीवारांचा सभागृहात आक्रमक आवेश, प्रश्नांच्या सरबत्तीने योगेश कदमांची उडाली भंबेरी. राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याच्या मुद्द्यावरून मंगळवारी अधिवेशनात लक्षवेधी मांडली गेल्यानंतर सत्ताधारी आमदारांमध्ये जुंपल्याचं दिसत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना या मुद्द्यावरून नागरी अन्न पुरवठा विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम यांना अक्षरशः फैलावर घेतले. सुधीर मुनगंटीवार यांनी लक्षवेधीवर बोलताना मंत्र्यांनी अभ्यास करून यायला हवं, नुसतं बघतो बैठक लावतो असं बोलून चालत नाही, अशा शब्दात योगेश कदमांना सुनावलेलं आहे. योगेश कदम यांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित करून त्याचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र एकूणच सुधीर मुनगंटीवारांच्या एकापाठोपाठ एक प्रश्नांच्या सरबत्तीमुळे योगेश कदम यांची अडचण होताना दिसली. राज्यातील तब्बल 7 लाख शेतकरी धानाच्या बोनसच्या घोषणेची वाट पाहत आहेत. 15 डिसेंबर 2025 रोजी मी धान उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले. त्यामुळे जानेवारीत धान उत्पादकांच्या बोनसचा जी निघेल अशी अपेक्षा होती. पण सुरुवातीला जिल्हा परिषद निवडणुकांचे कारण पुढे करण्यात आले. पण ही निवडणूक संपल्यानंतर अद्यापर्यंत धान उत्पादकांच्या बोनसचा जी निघालेला नाही. मुख्यमंत्र्यांनी 25 डिसेंबरला कार्यवाहीचे आदेश दिले होते. एवढे स्पष्ट आदेश असतानाही माननीय राज्यमंत्र्यांचा अन्न नागरी पुरवठा विभाग अजूनही कुंभकर्णाचा बाब बनून झोपून राहिला आहे. आणि अधिवेशनातील पहिलीच लक्षवेधी होती. अधिवेशनात पहिलाच निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा होणं अपेक्षित होतं. राज्यमंत्र्यांकडून धान उत्पादकांच्या बोनसबाबत ठोस आणि नेमक्या उत्तराची अपेक्षा होती, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे. माननीय राज्यमंत्री महोदयांकडून मला उत्तर असं अपेक्षित नाहीये की माननीय मुख्यमंत्र्यांशी मी बोलतो, माननीय अन्न नागरी पुरवठा मंत्री कॅबिनेट मंत्र्यांशी बोलतो. कारण 25 डिसेंबर पासून जर कार्यवाही करण्याचे आदेश, आणि तेही कोणी सामान्य आमदाराचे मंत्र्याचे नाहीये, स्वतः खुद्द मुख्यमंत्री महोदयांचे आहे. आणि खुद्द मुख्यमंत्री महोदयांचे इतके स्पष्ट त्वरित कार्यवाही करावी असे आदेश असताना जर माननीय राज्यमंत्री महोदयांचा अन्न नागरी पुरवठा विभाग अजूनही कुंभकर्णाचा बाप बनून झोपेत असेल तर मला लक्षवेधीच्या माध्यमातून या अधिवेशनाची बोवणी खराब करू नका. आता ही सुरुवात आहे पहिल्या लक्षवेधीची. स्पेसिफिक घोषणा करा की मागच्या वर्षी जसा GR काढला अध्यक्ष महाराज, या GR मध्ये तुम्ही स्पष्ट लिहिलाय की डिस्ट्रेस सेल मागच्या वर्षी जेव्हा 2300 रुपये साधारण धानाचा भाव होता, 2320 रुपये धानाचा भाव होता, तेव्हा तुम्ही सांगितलं की गारपीट आला, पाऊस आला, धान उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दुःख आहे, ते दुःख डिस्ट्रेस सेल हे असल्याने आम्ही बोनस देतो. आताही तीच परिस्थिती, या परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आणि म्हणून आपल्याकडून कदम साहेब या संदर्भातले ठोस कदम अपेक्षित आहे. लडखडणारी उत्तर देऊ नका एवढी विनंती आहे. एका वाक्यात उत्तर द्या. जरी मी जास्त बोललो असलो तरी की धानाचा बोनस देण्याचा GR 2 दिवसात निघेल तरच पुढे कॅबिनेट व्हायची शक्यता, अन्यथा कधीही होऊ शकत नाही. आपण म्हटलात की 15,000 होती 2022-23 ला आणि 23-24 ला 20,000 झाली. मग 500 रुपयाचा फरक होता. रक्कम जवळपास दुप्पट झालेली आहे. 15,000 रुपयांना जर का 30,000 झाली असती तर रक्कम दुप्पट होणे अपेक्षित होतं. परंतु 2022-23 ला 1,378 कोटीवरना हे 1,628 कोटी झाली आणि खरेदी ही कमी झाली. ह्याचा मी पुन्हा एकदा सांगतोय, आमचं सरकार बोनस देण्याच्या विरोधात नाही, परंतु अध्यक्ष महोदय बोनस देत असताना ते योग्य हाती पण गेला पाहिजे. मी एक माहिती म्हणून सांगतोय की फक्त नोंदणी केली की डायरेक्ट बोनस मिळतोय. अध्यक्ष महोदय, नोंदणी करण्याची जी प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये देखील आपल्याला काही बदल करणं आवश्यक होतं. 2 वर्षापूर्वी आपण तिथे आधार कार्ड बेस देखील आपण नोंदणी करत नव्हतो. सरळ सातबारे घेऊन यायचे, नोंदणी करायचे आणि बोनस घेऊन जायचे. एक एजंट तिथे कामाला लागले होते. आमच्या जे मागे लक्षात आलं की एक एजंट 15-15, 20-20, 10-15 जणांचे 50-50 शेतकऱ्यांचे सातबारा घेऊन नोंदणी करतो आणि ही बोनस घेऊन जातोय. मग आपण आधार कार्ड कंपल्सरी केलं. बँक अकाउंट ट्रान्सफर आता आपण थेट करतोय. त्यांचा जे आधार कार्ड लिंक झालेलं आहे, ज्या आधार कार्डाची आपली नोंदणी झालेली आहे त्याच आधार कार्डचं बँक अकाउंट असेल तिकडे आपण डायरेक्ट आता ट्रान्सफर करतो. आपण क्रॉस चेकिंग करतोय. तर असे काही रिव्ह्यूज आपण करतोय. मग अध्यक्षमध्ये बोनस देण्याच्या बाबतीमध्ये सरकार आमचं नकारात्मक अजिबात नाही, परंतु ह्या हंगामामध्ये बोनस देण्याचा निर्णय हा नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत बैठक घेऊन त्याच्या बाबतीत निर्णय घेण्यात येईल. सुधीर भाऊ कारण शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जाते, अशा पद्धतीचं उत्तर शासनाकडून शेतकऱ्याचा अवमान करणारं अपेक्षित नाहीये.
शेतकऱ्यांच्या खात्यात धानाचा बोनस डायरेक्ट जातो. शेतकऱ्यांनी नोंदणी करायची आहे. यांना माहिती आहे ना, हे असं सांगताय की एजंट नोंदणी करतात. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.